तर राम राम मंडळी, मनात इच्छा असली की देव कसा पण गाठता येतो, ह्याच हे लाईव्ह उदाहरण. आता कंडक्टरनं तिकीट दिलं, म्हणलं तुझं तिकीट तुझ्यापाशीच ठेवतो, वेळ लागले की काढून घेऊन. झाल्यात का मग आठवणी ताज्या? आजकाल सुशिक्षित मुली ह्याला ट्रॅक्स म्हणतात. आम्ही जिबड डुगडुग टमटम म्हणजेच काळी पिवळी गाडी, धुरळ्याचा लेप आणि हवा इकडून तिकडे गारकन जाणारी, आणि हेच ते सनरूप. बघा काय तुमच्या सनरूपची गरज आहे 12 लाखाची. ह्याच्यापेक्षा चांगलं सनरूप तुम्हाला शोधून भेटणार नाही. #रिस्क वर उभा, ह्याचेच दिवस यायचे राहिली होती. एवढीच जाहिरात बघायची राहिली होती, तेवढ्यात आलं आपलं पार्सल. एवढी चीप पॅकेजिंग होती का नाही काय तुम्हाला सांगू. आता न सांगितलेलंच बरं. भाऊ लय मन लावून हुडकत होता, पण त्यालाच त्याच्या पोत्यात नक्की पार्सल कुठलं कुठंही तीच कळत नव्हतं. नेलं घरी, गेल्या 56 तुकडे 56 ठिकाणी मी करायच्या आधीच त्याचं झालेलं होतं. मी कमेंट मध्ये डिग लागावलं, काय मागवलं होतं, मागवायचं होतं तीच. नको त्या चौकशालाही लागतात बाई तुम्हाला. तू नको तर कुठल्या गाडीत बसू, बोलावलंय का तुला? हे बघा, ह्या वळू सोटांमुळे माझ्या झाडाला फुलंही येत नव्हती. एवढी घाण करून ठेवली ती का नाही. अशीच बघा आपल्या जवळ माणसं आपलंच खाणं आपल्यावर तांगड्यावर करते ती, परत म्हणते की आम्ही नाही त्यातलं कडेला वाटणं. असले घाणाडे माणसापासून लांब राहत. निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग कुठेतरी भेटतो ना आपल्यातला, आपण पण कुठेतरी भेटतो. म्हणून मी गाठी बेटी घ्यायला गेली होती, ही बघा कशी बघती माझ्या.